जस्सी भाई, हा, आमच्या इकडे 15 रुपयाला चाय आहे. दुबईला कितीला आहे? दुबईला आहे 30 रुपये पासून स्टार्ट आहे. एक नमस्कार मंडळी, रामराम. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे, काही स्पेशल असं हे नाही की बाईक राईडला जायचं आहे. ॲक्च्युली माझा मित्र आला आहे दुबईवरनं, तर तो बोलला की तू बाईक राईडला जात असतो, तर चल आज आपण कुठंतरी फिरायला जाऊ. तर ओझर ठिकाणी चाललो आहे. ओझरला नाशिक एअरपोर्ट रोड साईडला मस्त लोकेशन आहे, तर तिकडं जातो आता. तर आता पहिले माझ्या मित्राला पिक करतो आणि तुम्हाला भेटतो. मग जस्सी भाईला पिक करायला आलो आणि जस्सी भाई एकदम टायमात आलेला आहे. जस्सी भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लो भाई, अरे रुमाल निकाल भाई. निकलने का अभी? निकलने का ना, चलो चलो. बहुत ठंडी है. उसके बाद एक जगह पे रुकते हैं, चाय भी पीते हैं मस्त. चलेगा चलेगा, डन डन. पहले पेट्रोल भरून घेऊ. चलेगा. ओके, पेट्रोल भरते हैं पहले. चलो मिलते हैं. गाडी नुसतं चालू शकता. बाबा ट्रकवाला बा याला नुसती धूळ उडवली. 6 मध्ये का थांबला आहे हे? बाईक राईड एकदम नीट चालून मध्ये घेतली. ट्रकवाल्याला काय झालेलं आहे? आपली बाईक मस्त चालली आहे, संघटन. रोडचे कामं चालू इकडे ओझर साईडला. हे सगळीकडे आता एक ब्रेक घेतला आहे, चहा प्यायला थांबलो आहे. थंडी पण आहे ना, तर इथं थांबलो आहे आता ओझर जवळ. हे इथं आपलं कुठं आहे हे, मातोश्री अमृतुल्य करून इकडं थांबलेलो आहे. तर आता मस्त नाश्ता बिष्टा करतो. जस्सी बाई मध्येच आहे. जस्सी भाई, हो गया नाश्ता? चालू है, आ जाओ, ज्वाइन कर लो. क्या ऑर्डर किया है? मसाला डोसा और मसाला डोसा और उत्तप्पा है. तप्पा. आता मस्त पोटभर नाश्ता करतो. मस्त एक कप चाय. मस्त चहा आलाय आता. चहा आणि दूध. चाय आणि दूध. जस्सी भाईने दूध घेतले, मी मस्त गुळाचा चहा घेतलाय. जस्सी भाई, हा, आमच्या इकडे 15 रुपयाला चाय आहे. दुबईला कितीला आहे? दुबईला आहे 30 रुपये पासून स्टार्ट आहे. 1 दिरम 30 रुपये. 1 दिरम. दुबईला 1 दिरमचा 25 रुपयाला आहे. हा, 25 रुपयाला चाय. नाशिकचा चहा आवडला का दुबईचा? अरे कुठे पण जाऊ, पण नाशिकचा चहा एकदम बेस्ट आहे. ये एक चाय आता मस्त. जस्सी भाई, दूध क्यों पी रहे पर? सुबह चाय पी के आया था इसलिए. अच्छा, इसलिए 2 in 1 क्या? 2 in 1. अभी दूध हाँ. पियेंगे थोड़ा. आता मस्त चहा पितो आता, म्हणून तुम्हाला भेटतो पुढे. तर तुम्हाला या लोकेशनला कसं यायचं आहे, हा ओझर हायवे, तो हायवेलाच लागून हे इकडं मंदिर आहे जनशांतीधाम. एकदम रोड फ्रंटलाच आहे. तुम्हाला म्हणजे सगळं गुगल मॅप लावायची गरज नाही. हे लोकेशन ओझर साईडला आहे, 10वा मैल चौक, नाशिक एअरपोर्ट रोड साईडला आहे. तुम्हाला दाखवत आता ते लोकेशन. हे लोकेशन आहे बाणेश्वर महादेव मंदिर. आता मध्ये जाऊन तुम्हाला मधलं सगळं दाखवतो. जस्सी भाई, अभी जाते अंदर. चलो चलो, दर्शन करते अंदर जाके. हे बघा, हे लोकेशन येते जनशांतीधाम. तर आता मी तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवतो प्रत्येक मंदिर. इथे 12 ज्योतिर्लिंग, नंतर 4 धाम आणि आपले शक्तिपीठ आहेत ना, त्याचे मंदिर आहे. तर आता तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो एक एक मंदिर. पहिले आता इकडे आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे गणपती बाप्पाचं मंदिर. नंतर इकडे नंदी महाराज आहे. नंतर इकडे आपले बजरंगबली, श्री हनुमान देवता. मस्त मंदिर आहे. आता अजून वरती पण आहे मंदिर, वरती जाऊ आपण.
जस्सी भाई कसं वाटतंय? एकदम शांतता वाटतं, एकदम पीस. म्हणजे मी पण आता तिथं आले, माझं डोकं काम नाही करत, एवढे मंदिर आहेत हा पण एकदम मस्त वाटतंय. आता मध्ये वरती अजून मध्ये जाऊन दाखवतो. इकडे एक एक मंदिर आहे छोटे छोटे. इथं पहिले आहे श्री राधाकृष्ण मंदिर, नंतर श्री सूर्यग्रह देवता आहे, नंतर श्री चंद्रदेव जे म्हणजे जे ग्रह आहेत त्यांचे मंदिर आहे, नंतर श्री विश्वकर्मा भगवान, नंतर हे आहे श्री शुक्र ग्रह देवता, नंतर इथे श्री मंगळ ग्रह देवता आहे, नंतर इकडे श्री विठ्ठल रुक्मिणी देवता, विठ्ठल रखुमाई मंदिर, नंतर श्री सद्गुरु दत्तात्रय देवता, नंतर श्री केतु ग्रह देवता, श्री बुध ग्रह देवता आहे, नंतर श्री गुरु ग्रह देवता आहे, नंतर श्री राहू ग्रह देवता आहे, नंतर श्री शनी ग्रह देवता शनी महाराज, नंतर इकडे श्री राम लक्ष्मण सीता माता मंदिर आहे, राम लक्ष्मण आणि सीता माता, बजरंगबली, श्री म्हाळसा माता, नंतर हे आपले श्री अहिल्याबाई देवी होळकर, नंतर श्री लक्ष्मीनारायण. इथं आलो आहे श्री बाणेश्वर महादेव मंदिर, तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. महादेवाचं मंदिर, महादेवाचं मंदिर. नमः शिवाय. अजून आलो आहे इथे श्री इंद्र देवता, नंतर श्री एकारेश्वर महादेव मंदिर आहे, नंतर इकडे श्री अग्निदेवता, नंतर हे मंदिर आहे श्री जम्बुकेश्वर महादेव, पुढे श्री हेमदेवता आहे, तर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे श्री चिंतामणी, श्री नैऋत्य देवता, तर हे श्री कालहस्तीश्वर महादेव मंदिर,
श्री अन्नपूर्णा माता. तर हे एक मंदिर आहे. श्री वरुण देवता. श्री वरदविनायक, अष्टविनायक, ते गणपती बाप्पाचं मंदिर. श्री पशुपतीनाथ महादेव मंदिर. पशुपतीनाथ महादेव मंदिर. श्री मारुत देवता वायू मंदिर. श्री सोमनाथ महादेव मंदिर. इथं सगळे महादेवाचे जप लिहिलेले आहेत आणि इथं त्यांनी पहिलेच वॉर्निंग दिली की तिथं तुम्ही रुद्राक्ष व तुळशी माळा यांना हात लावू नाही शकत. एक एक दाखवतो आता इथून. सगळे जप आहे इथं लिहिलेले. आता इकडे आहेत नर्मदा माता, चारधाम देवता, नंतर 3.5 शक्तिपीठे व आपले महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. तर तुम्हाला आता एक एक करून दाखवतो. खूप म्हणजे आज गर्दी पण नाही. एक एक मंदिर दाखवतो. आता पहिले इकडे यज्ञ श्री मृत्युंजय यज्ञ मंडप आहे. यज्ञ मंडप आहे. मंदिर आहे पहिले. बद्रीधाम, तरी आहे द्वारका धाम, जे 4 धाम आहे त्याच्यातले. नंतर जगन्नाथपुरी धाम, आणि हे 4थं रामेश्वर धाम. आणि आता हे आपले महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग मंदिर. पहिले घृणेश्वर महादेव मंदिर, नंतर रामेश्वरम, पुढे आहे आपले नागेश्वर महादेव. वैद्यनाथ, नंतर हे आपलं नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तर इकडे नंदी महाराज आहे. नंतर हे आपलं काशी विश्वनाथ मंदिर.
पुढचा आहे भीमाशंकर. तर इकडं आपलं उत्तराखंडमध्ये आहे ते केदारनाथ मंदिर. तर हे ओंकारेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर. तर श्री महाकालेश्वर. तर हे मल्लिकार्जुन महादेव मंदिर. आणि हे शेवटचं सोमनाथ महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. पुढे आपल्या देवींचे शक्तिपीठ आहेत. श्री सप्तशृंगी माता जेवणीला आहे. नंतर श्री रेणुका माता मंदिर चांदवडला आहे, ती चांदवडची रेणुका माता. नंतर श्री तुळजाभवानी माता जे तुळजापूरला आहे. आणि नंतर आहे श्री महालक्ष्मी माता जे कोल्हापूरला आहे. आणि मंडळी, इथल्या प्रत्येक मंदिराची शिल्पकला खूप छान पद्धतीने केली आहे. आणि हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे, जेथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कार्याचा भाग म्हणून एक आश्रम आणि मंदिर आहे. आता झालं आहे दर्शन एकदम व्यवस्थित. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. आणि हे आपलं ओझर हायवे आहे ना, त्याला लागूनच आहे. तुम्हाला हायवेला लागले ना तेव्हाच तुम्हाला समोरच दिसेल. आणि ते तुम्हाला आपले महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग, नंतर 4 धाम आणि शक्तिपीठ आहेत त्याचं दर्शन होईल. आणि अजून एक विशेषता म्हणजे याची वैशिष्ट्य आहे, इथे टोटल 175 सुवर्ण कलश आहे. आता जाम भूक लागलेली आहे. जस्सी कुठं घेऊन आलाय मला? आता आम्ही आलोय खालसा पंजाब ढाबा. हा, हे नाशिक ओझर हायवेचा फेमस ढाबा आहे. हा, ओझर साईडला खालसा पंजाबला मला यायचं होतं किती दिवस झाले. जस्सी भाईचे या फरमाईश होती खालसा पंजाबला आपण खाऊ काहीतरी. तर आज आहे लंच विथ जस्सी पाजी ॲट खालसा पंजाब. इकडे फेमस आहे दूध शेव भाजी. दूध शेव भाजी. आणि इकडनं खूप लांबने येतात लोक खायला. आणि खूप टेस्टी पण आहे. मी आधी पण खाल्लंय. दुबईला पण खाल्लंय काय? दुबईला नाही यार, दुबईला नाही आहे असं काही. जस्सी भाई आपकी मराठी बहुत अच्छी है. थैंक यू. चलो फिर अभी खाना खाते हैं मस्त. चलो अभी खाना खाएंगे अच्छे से. ते कुठं आहे? आता आली मस्त आपली दूध शेव भाजी, रोटी. जस्सी भाजी तुम्ही काय घेतलंय? सेम दूध शेव भाजी आणि लच्छा पराठा. लच्छा पराठा उसके साथ है. मस्त खाएंगे अभ्या. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत राम राम.